नमस्ते. मी मिसेस सुषमा ठाकरे, काउन्सलर, टॅरो ट्रेडर, वास्तू एक्सपर्ट आणि डाउझिंग मास्टरसुद्धा. गेली 20 वर्षापासून मी नाशिकला राहते आहे. प्रॉपर मी नागपूरची आहे. लक्षात घ्या, मी 20 वर्षापासून इथे राहत आहे. मी नाशिकला राहते आणि नाशिकला राहते हे माझं फार आवडीचं ठिकाण आहे, थंड ठिकाण आहे. कारण ती रामाची भूमी आहे. रामाची पावलं तिथे तपोवनाला लागलेली आहे. सीतामाईंचं वास्तव्य होतं. सीतामाईची गुफा आहे. काळारामचं मंदिर आहे. हनुमंताचं मंदिर आहे. गोदावरीचा तट आहे आणि तिथे बरेचदा आरती पण असते. आणि फार सुंदर मी तिथे क्षण घालवलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला नदीकाठी जेव्हा आरती सुरू असते गोदा तटावर तेव्हा. आणि असे खूप छोटे छोटे देवळं पण आहे. आमची नाशिक नगरी ही टेम्पल सिटी म्हणून ओळखली जाते. याचा मला अभिमान आहे. तसंच जर तुम्ही इथे गेलात त्र्यंबकेश्वरला तर तिथे सतीची समाधी आहे. ज्या पुरातन स्त्रिया सती जायच्या त्यांची तिथे समाधी आहे आणि त्या काठावरच पूजा केल्या जातात. या ज्या पूजा होतात, कालसर्पदोष किंवा नारायण नागबली, हे शास्त्रोक्त पद्धतीने तिथे केल्या जातात. लक्षात घ्या, ज्यांच्या कुंडलीत खूप दोष असतो तिथे ती पूजा केली जाते. इतक्या सुंदर पावनभूमी. ही जी घटना घडली, या ज्या कानावर बातम्या आल्या किंवा ज्या पेपरमध्ये आम्ही वाचल्या, या खूप धक्कादायक होत्या. फारच प्रचंड त्रास देणाऱ्या होत्या. मी स्वतः मॅरेज काउन्सिलर आहे. मिलिटरी स्कूलला होते मी आणि माझी प्रॅक्टिस पण होती. पण तुम्हाला सांगते, नाशिकसारख्या ठिकाणी फार पैसे द्यायला लोक तयार नसतात. फीस पण द्यायला तयार नसतात. कम्पॅरेटिव्हली मुंबई किंवा नागपूर त्यांची म्हणजे ही थोडी वेगळी आहे. विचार करण्याची पद्धती वेगळी आहे. आणि हा जो भंडाफोड झाला त्या गृहस्थाचा, या गृहस्थाचं नाव पण मी पहिल्यांदा ऐकलं. मला बाहेरून फोन येतात आहे बाहेरच्या देशातून की तू ओळखते का यांना. म्हटलं मी कधीच ऐकलं नाही या माणसाचं नाव, कारण माझा रस्ता पण तोच होता. पण आम्ही कधीच गेलेलो नाही. मी सुद्धा शास्त्री झालेली आहे, आचार्य आहे आणि जोशी म्हणून आहे तिथे फार प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे मी शास्त्रीचं पूर्ण शिकलेले आहे. पण ह्या ज्या धक्कादायक घटना घडल्या, इतका प्रचंड धक्का देणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या आहेत की रात्रीची झोप उडवणारी आहे. बहुजन समाजातल्या स्त्रियांना जे काही वळण लावलेलं आहे कुणीतरी, किंवा त्यांचं काहीतरी त्यांना तो मार्ग तो दाखवण्यात आलेला आहे. कारण मला नाही वाटत की स्कूल गोईंग मुली आहेत, कॉलेजच्या मुली आहे किंवा काही मिडी घातलेल्या महिला आहे, अशा कशा भ्रमिष्ट झाल्या. भ्रमिष्ट करायचं काम कोणीतरी केलेलं असेल. कारण अजिबात तो प्रसिद्ध वगैरे नाही आहे माणूस. मी तर आत्तापर्यंत ऐकलं नाही आणि मला माहीत पण नाही कुठली ती बोळ आहे काय आहे वगैरे. कारण आमचं एकच धैर्य, आमचं एकच ब्रीदवाक्य, श्री स्वामी समर्थ, श्रीराम जयराम जय जय राम. याशिवाय आम्हाला दुसरा मंत्र नाही, दुसरं देऊळ पण नाही आहे. लक्षात घ्या, मी एकटी राहिलेली आहे 10-15 वर्ष नाशिकला, पण मी असं पाहिलंच नाही, ऐकलं पण नाही. फार हे धक्कादायक बातमी आहे. म्हणजे जर विचार केला ना तर रात्रभर झोप नाही येत हे सर्व ऐकून आणि बघून. अशी कशी मती भ्रष्ट झाली. याच मातीमध्ये जिजाऊंचं राज्य होतं. अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, इतक्या सती सावित्री होऊन गेल्या. एकच सुंदरी इथे झाली ती स्त्री माझ्यासमोरची, म्हणजे त्या म्हणजे राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई फार रेखीव होत्या दिसायला. त्यांना बघण्यासाठी तो अंग्रेज कितीतरी दम पछाडत आला, पण तरी त्यांनी आपलं मुख दाखवलं नाही. आणि मेरी झाशी नाही दूंगी म्हणून त्या छोट्याशा बाळाला मागे लागून लढाई केली, शेवटपर्यंत लढाई केली. त्या पद्मावतीचं उदाहरण घ्या. आणि स्त्रियांनो, तुम्ही कुठल्या मार्गाला लागले आहेत. हा जो देह मिळालेला आहे ना, हा देह असाच नाही मिळाला. खूप ऊर्जा शक्ती या देहामध्ये आहे. एक दुर्गेचं अस्तित्व आपल्यामध्ये असतं. सप्तशृंगिनी माता गडावर विराजमान आहे. स्वामी समर्थ तिथे आहेत. पुष्कळसे असे ऋषीमुनी तिथे येतात. मी स्वतः पाहिलेलं आहे. जेव्हा कुंभमेळा असतात ना, खूप असे ऋषीमुनी की जे झाडाखालीच अगदी 9-9 महिने राहिलेले असतात, उन्हा पावसात वगैरे. ही तप्त भूमी आहे. आणि अशा तप्त भूमीमध्ये हा जो प्रकार घडला खूप लांछनास्पद आहे, खूप लांछनास्पद आहे आणि भ्रमिष्ट करणार आहे. मला एक नवल येतो की जेव्हा इतकी माया त्या माणसाने कमवली, त्याच्या घरच्या स्त्रीने का नाही प्रश्न विचारला की हा पैसा एवढा कुठून येतोय तुझ्याकडे, हा कुठला आहे, कुठला ओघ आहे.
तिने त्याला रोकायला पाहिजे होतं. त्याची फॅमिली दाखवत आहे, त्याच्या मुलीला हा द्यायचा का ते द्रव्य, काय जे द्रव्य होते. त्याच्या मुलामुलींनी का नाही एकदा जाऊन पाहिलं ऑफिसमध्ये हा माणूस काय करतो, तर त्याच्या मुलं येत नसतील ऑफिसमध्ये बघायला. हा प्रकारच काय आहे. अशा कशा भ्रमिष्ट झाल्या. जर तुम्हाला एवढं देवाचं खूप भविष्य वगैरे तर होतच नाही तिथे, सर्व थोतांड आहे. जर तुम्हाला एवढी गुरमी असेल ना, तर तुम्ही चांगली चांगली पुस्तकं वाचा, जिजाऊचं राजकारण वाचा आणि स्वतःचं ब्रेननं फ्रेश ठेवा. तो मोबाईल आणि त्या टी व्हीपासून दूर राहा. काहीच जादू नसते, काहीच नसतं, सर्व आपले विकार असतात. ही पूर्ण सायकोलॉजी, त्या मुलींची सायकोलॉजी तशी केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या जात होत्या. बरं, एकदा दोनदा तीनदा गेल्या, पण चौथ्यांदा काने हाणली त्याच्या कमरेत. जर दोन, एक आतमध्ये होते आणि एक बाहेर बाई होती, तिने थांबायला पाहिजे होतं आणि एक त्याच्या कमरेत हाणायला पाहिजे होती. कानाखाली चांगली लागली असती ना, चांगली दोन बायांनी मिळून हाणला असता त्याला चांगला, तर असा प्रकार झाला नसता आणि बाकीच्या बाया पण बळी पडल्या नसता. जर तुमचं कोणी ऐकत नव्हतं ना, तर तुम्ही अशा चांगल्या लेडीज पण आहेत आपल्या इथे, त्यांना सांगायला पाहिजे होतं. आणि मला दुसरं देवाभाऊ तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही चांगल्या स्त्रियांना पॉलिटिक्समध्ये का नाही घेत. आमच्यासारख्या लेडीज टीचर, रिटायर्ड टीचर का तुम्हाला दिसत नाही, का मला तुम्ही अधिकारी करत नाही. मी दोनदा येऊन गेले मंत्रालयात, पण तुम्हाला भेटायला सुद्धा दिलं नाही. आणि अशा स्त्रियांना तुम्ही आणून बसवता की ज्या स्त्रिया एक अधिकारी, म्हणजे जिथे वुमन्स फेडरेशन चालवायचं किंवा वुमन्स अधिकारी मिनिस्ट्री होती, किती चांगले चांगले प्रकल्प राबवली शकली असती. बचत गटाला कुठे नेलं असतं एखाद्या स्त्रीनी, किंवा त्यांचं काउन्सिलिंग केलेलं असतं. पण हे देखील झालेलं नाही. तर मी तुम्हाला परत विनंती करते की तुम्ही चांगल्या स्त्रियांना मंत्रालयात ठेवा. अशा अनपढ गवारांना घेऊ नका. ज्यांना बुद्ध कौशल्य आहे, ज्यांच्यात चांगले संस्कार आहे, चांगली संस्कृतीमध्ये रुजलेल्या स्त्री आहे, त्यांना तुम्ही डिप्यूट करा ना. आमच्यासारख्या लेडीजला घ्या. मी तयार आहे काम करायला. मी तर बरेचदा म्हणते, मोहरीरकर मॅडमला पण म्हणते की आपण चांगली संघटना राबवू शकतो. मी देखील कॅन्सरच्या पेशंटला शिकवायला जाते, मुलांना, माहीमला. तर लक्षात घ्या, चांगल्या लोकांची तिथे गरज आहे मंत्रालयात. चांगल्या लोकांना डेप्यूट करा. मी पहिलेपासून RSS काम करते बघा. मला 15,000च्या वर पगार नाही मिळाला, पण त्याच्यात पण मी हॅपी आहे. आम्ही कधीच काही केलं नाही, तरी आम्ही BJPला कायम मत देत आलेलं आहे. कारण कुठल्याही पक्षात गेलं तरी तेच आहे. त्याच्यामुळे हायली क्वालिफाईड लोक अजूनही तयार आहेत, काम करायला तयार आहेत. मी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, लक्षात घ्या. आणि चांगल्या लोकांना तिथे डिप्यूट करा, ज्यांना कौशल्य आहे, जे काहीतरी चांगलं देशाला घडवू शकतात, एक सुदृढ पिढी घडवू शकतात. जसं जिजाऊंचं होतं, तशीच जसा शिवाजी घडला, एक शिवाजी घडला आणि त्यांनी स्वराज्याची रचना केली, स्वराज्य मांडलं, तशा स्त्रियांची गरज आहे. आणि अशा स्त्रियांना तुम्ही शोधा आणि त्यांना डेप्यूट करा. आणि निश्चितपणे या देशाला सुजलाम सुफलाम करू शकतो आपण. ही भारतभूमी काय म्हणत असेल, किती यातना होत असेल त्या भारतभूमीला, की ही जी भूमी आहे तप्तभूमी, इथे काय काय प्रकार सुरू आहे. स्त्रियांनो, परत मी हात जोडते की आपलं पदर आणि आपली जी काही ऊर्जा शक्ती आहे ती आपल्यातच सामावून घ्या. लक्षात घ्या, आपली जी काही अब्रू आहे ना, ही चव्हाट्यावर मांडू नका. ना कोणाचं खेळणं पण होऊ करू नका. स्वतःला सांभाळा. आणि तुम्हाला ऊर्जा शक्ती देतो ईश्वर आहे, आमच्या पाठीशी आहे तर तुमच्या पण पाठीशी आहे. मग असं करायचं गरजच नाही आहे तुम्हाला. हे सर्व माझं मत आहे आणि झालेली सेवा मी माझ्या स्वामीचरणी रुजू करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.